महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण चांगलं चर्चेत आलं। या प्रकरणाचा मास्टरमाइंड म्हणून धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावरती आरोप होताना दिसतात। विरोधकांनी थेटपणे धनंजय मुंडेंनाही या प्रकरणात टार्गेट करायला सुरुवात केली आहे। त्यामध्ये आता धनंजय मुंडेंचं मंत्रीपद जाईल अशाही चर्चा होत आहेत। या संदर्भात धनंजय मुंडेंनी आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची आधी भेट घेतली। त्यानंतर हे दोघेही एका गाडीतनं देवेंद्र फडणवीसांच्या घरी गेलेले। त्यामुळे याच प्रकरणावर मंत्रीपद ठेवायचं की राजीनामा द्यायला लावायचं याच्यावर चर्चा चालू असल्याचं म्हटलं जात आहे। दुसरीकडे विरोधक मात्र वाल्मिक कराडांना धनंजय मुंडे अभय देतात ते नागपूरमध्येच आहेत असा आरोप करतात। दरम्यान शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम सरकार करतंय का? धनंजय मुंडे सरकारमध्ये आहेत, तुम्ही वाल्मिक कराडची कसली चौकशी करणार? अशी टीका महायुती सरकारवर केल्याचं पाहायला मिळतंय। आता विरोधकांच्या या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा विधिमंडळात वाल्मिक कराड यांच्या नावाची चर्चा केल्याचं पाहायला मिळालं। विधिमंडळात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की सरपंच हत्येचा गुन्हा ज्याने केलाय त्यावर कोणीही कसला असला तरी कारवाई केली जाईल। आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून वाल्मिक कराडचं नाव घेऊन सांगतो, एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे, त्याच्यावर कारवाई होणारच आहे। पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर त्याच्यावर कारवाई होईल। पण सत्ताधारी आणि विरोधकांच्या या आरोप प्रत्यारोपांमध्ये मंत्री धनंजय मुंडेंची मात्र गोची झाल्याचं बोललं जाते। आता या प्रकरणावर 2 दिवस अधिवेशनात गैरहजर असणाऱ्या धनंजय मुंडेंनी नंतर माध्यमांच्या पुढे येत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं वक्तव्य केलंय। पण एकीकडे धनंजय मुंडे मंत्री असताना संतोष देशमुख प्रकरणाची निष्पक्ष चौकशी कशी होईल असा सवाल विरोधक व्यक्त करतात। त्यामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद धोक्यात आहे असं बोललं जात आहे। पण खरंच मस्साजोग प्रकरणावरनं धनंजय मुंडेंचं मंत्रिपद धोक्यात आले का? तसं आलं असेल तर त्यामागची कारणं नेमकी काय समजून घेऊयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोलभिडू। धनंजय मुंडेंचं मंत्रिपद मस्साजोग प्रकरणात नेमकं कशामुळे जाऊ शकतं याची काही कारणं समोर येतात। याचं पहिलं कारण ते म्हणजे विरोधकांनी मस्साजोग प्रकरणावरनं धनंजय मुंडेंना चांगलंच घेरलंय। महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत असतानाच स्वच्छ चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देईल असं बोललं जात होतं। केंद्राकडनं तसे आदेश असल्याचंही सांगण्यात येत होतं। त्यानुसार शिंदेंच्या काही मंत्र्यांचा पत्ताही कट करण्यात आला। पण मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या आधीच मस्साजोग प्रकरण घडलं आणि यात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असणाऱ्या वाल्मिक कराड यांचं नाव आलं। नाही मिळणार म्हणत अगदी अखेरच्या क्षणी धनंजय मुंडेंनी 15 डिसेंबरला मंत्रिपदाची शपथ घेतली। एकीकडे स्वच्छ चेहऱ्यांना संधी द्यावी असा केंद्रातनं आदेश असताना दुसरीकडे मस्साजोगच्या आरोपीच्या निकटवर्ती असणाऱ्या धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान का दिलं असे आरोप विरोधक करतात। शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी तर धनंजय मुंडेंना त्यांच्या मंत्रिपदावरनं आणि चौकशीवरनं चांगलंच घेरलंय। विधिमंडळात बोलताना आव्हाड असं म्हणाले की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करतंय का? धनंजय मुंडे सरकारमध्ये आहेत, तुम्ही वाल्मिक कराडची चौकशी कसली करता? तुमच्या बरोबर फोटो आहेत, पण आम्हाला माहितीये तुमचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही। मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचंय का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचा काहीही संबंध नाही? वाल्मिक कराड सिरियल किलर आहे, तो विकृत आहे। रमण राघव ज्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिक कराड आहे। एकीकडे दाखवायचं मी न्यायालयीन चौकशी करतोय, SIT करतोय, SITचा अधिकारी धनंजय मुंडेंसमोर तोंड उघडेल का? तुम्ही वाल्मिक कराडला मोकळं सोडून टाकलत आणि स्वतः मंत्री महोदय ताठ मानेने जगाला सांगतायत की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे। हे टीव्हीवर स्वतः धनंजय मुंडे येऊन सांगतायत असं या ठिकाणी जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं। दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंपासून ते काँग्रेसच्या नाना पटोलेंपासून सगळ्यांनीच बीडचा बिहार होतंय अशी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावरती टीका करत त्यांच्या विरोधात रान पेटवल्याचं पाहायला मिळालं। इतकंच नाही तर वाल्मिक कराड यांना नागपूरमध्ये धनंजय मुंडेंनीच लपवून ठेवलंय असा आरोप सुद्धा विरोधकांकडनं करण्यात आलाय। त्यामुळे विरोधकांच्या टार्गेटवरती धनंजय मुंडे आल्याचं आपल्याला बघायला मिळतं। या सगळ्यात धनंजय मुंडे हिवाळी अधिवेशनाला 2 दिवस गैरहजर राहिले। यावर माध्यमांच्या समोर आल्यावर उत्तर देताना धनंजय मुंडे म्हणाले की माझ्या सहकार्याच्या चर्चेचं उत्तर मुख्यमंत्री देणार असतील तर या प्रथा परंपरेप्रमाणे मी सदनात उपस्थित राहिलो नाही। त्यामुळे एकदा काय दूध का दूध आणि पाणी का पाणी कळावं ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उत्तरावर समजलेलंच आहे असं म्हणत विरोधकांना पुन्हा मुंडेंनी खाद्य पुरवलं। दुसरीकडे या प्रकरणातले सगळे आरोपी सापडलेत असं म्हणत कुठेतरी धनंजय मुंडे वाल्मिक कराडांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का अशी शंका उपस्थित झाली। तर यातूनच मुंडेंचं विधिमंडळात हजर न राहणं हे सगळं ठरवून करण्यात आलंय का अशी ही शंका विचारली गेली।
यातूनच धनंजय मुंडेंच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाल्याचं बोललं जाते। थोडक्यात विरोधकांनी धनंजय मुंडेंना संतोष देशमुख हत्या प्रकरणात धारेवर धरल्यामुळे त्यांचं मंत्रिपद धोक्यात आहे अशा चर्चा जोरदार होत आहेत। यानंतर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाऊ शकतं असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे मुंडेंविरोधात बीडमधल्या सगळ्या नेत्यांचा एक गटच सक्रिय झालाय। बीडचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे हे मस्साजोग प्रकरणावरनं थेटपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटायला गेले। त्यांनी हस्तक्षेप करावा अशी विनंती करून आले। इकडे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये काही परिस्थिती उद्भवेल सांगता येत नाही असं म्हणून अप्रत्यक्षपणे मुंडेंवर तोफ डागली। भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश दस्तर पहिल्या दिवसांपासूनच धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक आहेत। माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सुद्धा संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मदतीचा हात दिला। थोडक्यात सांगायचं तर धनंजय मुंडे सध्या आपल्या बीड जिल्ह्यातच स्वपक्षीय आणि विरोधकांकडून घेरले गेलेले आहेत। त्यांच्या विरोधात त्यांच्या जिल्ह्यातला गटच मोठ्या प्रमाणात सक्रिय झालाय। या गटाचं म्हणणं धनंजय मुंडेंना मस्साजोग प्रकरणावरनं मंत्रिपद देऊ नका असं होतं असं म्हटलं जातंय। आता यानंतर मंत्रिपद दिल्यानंतर ते काढून घ्या असाही त्यांचा आग्रह आहे। आता त्यामुळेच मुंडेंविरोधात बीड जिल्ह्यातला आमदारांचा गटच सक्रिय झाल्याने त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं जाईल अशा चर्चा होत आहेत। धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाऊ शकतं याचं तिसरं कारण म्हणजे सरकारची प्रतिमा वाचवण्याचा प्रयत्न होऊ शकतो। मस्साजोग प्रकरणाला जातीय वळण सुद्धा मिळाले। या प्रकरणामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असं जातीय रूप त्याला मिळालंय अशा चर्चा आहेत। आज शरद पवारांनी सुद्धा या गावात जात संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली। यात धनंजय मुंडेंना मंत्रिपद कायम ठेवलं तर लोकांचा रोष असतानाही महायुतीनं लोकांचा विचार केला नाही, मराठा समाजाचा विचार केला नाही असा मेसेज जाऊ शकतो। खरं तर मनोज जरांगेंच्या आंदोलनानंतर मराठा समाज लोकसभेला महायुतीच्या विरोधात गेलेला, पण विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने महायुतीला साथ दिल्याचं चित्र दिसलं। अशा परिस्थितीत जातीय वळणावर आलेल्या या प्रकरणात धनंजय मुंडेंचं मंत्रिपद कायम ठेवलं तर मराठा समाज महायुतीवर नाराज होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कारण आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतात। यात मराठा समाज या प्रकरणावरनं महायुतीच्या विरोधात गेला तर महायुतीला हे परवडणार नाहीये। महायुतीचं नवीन सरकार सत्तेत आल्यापासून सगळ्या जाती धर्मांचं सरकार आल्याचा दावा मुख्यमंत्री करतात। दुसरीकडे मात्र मस्साजोग प्रकरणात फक्त एकाच जातीला न्याय मिळू शकतो असा मेसेज जाताना दिसतो। यातनं सरकारची प्रतिमा खराब होती असं बोललं जाते। आता हे सगळं टाळण्यासाठी आणि मस्साजोग प्रकरणाची पूर्णपणे चौकशी होत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंचं मंत्रिपद काढून घेतलं जाऊ शकतं असं बोललं जाते। एकंदरीतच मस्साजोग प्रकरणावरनं दिल्ली ते गल्ली अशा प्रत्येक ठिकाणी आता धनंजय मुंडेंचं मंत्रिपद जाणार का या चर्चा चालू आहेत। यात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचंच नाव आल्यामुळं मुंडेंच्या मंत्रिपदावरती सध्या गंडांतर आलंय। पण धनंजय मुंडेंचं आजवर राजकारण आपण पाहिलं तर त्यांच्या मागे अदृश्यपणे असणारी भाजपची ताकद, आता राष्ट्रवादीची ताकद, यामुळे मुंडेंना हटवणं तितकं सोपं असणार नाहीये। त्यातच आत्ताच नवीनचं सरकार स्थापन झालंय, तेही प्रचंड बहुमताचं सरकार आहे। अशा परिस्थितीत खातेवाटपाआधी एका मंत्र्याकडनं मंत्रिपद काढून घेतल्यानं महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अस्वस्थ होण्याची शक्यता आहे। मागे करुणा मुंडे प्रकरणात धनंजय मुंडेंवर अनेक आरोप झाले तरी महाविकास आघाडी सरकारने त्यांचं मंत्रिपद काढून घेतलं नव्हतं। त्यामुळे आता जरी आरोप होत असले तरी महायुती सुद्धा तोच पॅटर्न रिपीट करण्याची शक्यता नाकारता येत नाही। तुम्हाला काय वाटतं? मस्साजोग प्रकरणामुळे मुंडेंचं मंत्रिपद खरंच जाईल का? या प्रकरणामुळे धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात अडकलेत का? याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राइब करा।